हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण कंपाऊंड ऑब्जेक्ट मधील शेप मर्ज हा टॉपिक आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेल, या ठिकाणी एक बॉक्स ड्रॉ करून घेतो. असा हा एक बॉक्स मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. त्याचे फेसेस, एज फेसेस वगैरे मी शो केलेले आहेत, सेगमेंट वगैरे पूर्ण मी या ठिकाणी शो केलेला आहे. ओके, त्याला मी फ्रंट मध्ये कन्वर्ट करून घेतो. फ्रंट व्ह्यू मध्ये ह्याला कन्वर्ट केल्यानंतर वाय फ्रेम मध्ये हा ऑब्जेक्ट आपण असा शो केलेला आहे. त्यानंतर मी इथे जाईल. ओके, आणि या ठिकाणी मी टेक्स्ट वगैरे या ठिकाणी असे शो करतो. ओके, ह्या टेक्स्टला मला मूव्ह करायचं आहे. असं मी बाहेर घेईल. ओके, याला सॉलिड मध्ये आपण कन्वर्ट करून घेऊ. सॉलिड मध्ये मी कन्वर्ट वगैरे केलेला आहे. एज फेसेस ऑन करू आपण. ओके, यानंतर आपल्याला शेप मर्ज कमांडचा यूज करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे जातो. स्टँडर्ड प्रिमिटिव्ह कंपाऊंड ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करतो. शेप मर्ज ऑप्शन या ठिकाणी ऑन झालेला आहे, त्याला मी क्लिक करतो. त्यानंतर जो ऑब्जेक्ट मला याच्यावरती मर्ज करायचा आहे त्याला मी सिलेक्ट करणार, शेप मर्ज. त्यानंतर पिक शेपला क्लिक केलं. आता हा शेप मला मर्ज करायचा आहे. याला क्लिक केल्यानंतर हा असा त्या ऑब्जेक्ट वरती शो होईल. ओके, तर शेप मर्जचा यूज करून तुम्ही अशा प्रकारे टेक्स्ट वर याच्यावरती मर्ज वगैरे करू शकता. आता ह्या टेक्स्टला तुम्हाला 3D मध्ये एक्सट्रूड वगैरे करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. ओके, इथं मॉडिफायर मध्ये येणार, मॉडिफायर लिस्ट, फेस एक्सट्रूड. ओके, ही कमांड ऑन केली. फेस एक्सट्रूडला ऑन केल्यानंतर तुम्ही इथून त्याला असं एक्सट्रूड करून बघू शकता. ओके, तो 3D सॉलिड मध्ये असा बाहेर येईल. असा कट करायचा असेल तर तुम्ही असं बघू शकता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही शेप मर्ज या ऑप्शनचा यूज करून तुम्ही अशा प्रकारे 3D टेक्स्ट वगैरे क्रिएट वगैरे करू शकता. ओके, सो थँक यू फ्रेंड्स.